राम 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 मनापासून राम राम. लई भारीच्या प्रेक्षकांना राम राम. आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे बापटांची काकडे आरती आणि कोशियारींना चापटी. हे हेडिंग का दिलं मी? तुम्ही चमकले असाल कदाचित. काय झालं काय? बापट कोण? तर बापट म्हणजे पुण्याचे खासदार गिरीश बापट, जे पुण्यामध्ये नगरसेवक होते, मग आमदार झाले, मंत्री झाले, खासदार झाले आणि पुण्यामध्येच काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गिरीश बापट यांची ओळख आहे. याचं कारण कामगार नेतृत्व त्यांनी केलं. टेल्कोमध्ये ते कामाला होते. त्यांचं उत्तम वाचन आहे, सामाजिक कार्य त्यांचं पुष्कळ आहे आणि कधीकधी त्यांच्या वक्तव्यामुळे वादळं निर्माण झाली असली तरी त्यांना अनुभव मोठा आहे. पुण्यामध्ये जनसंघ असल्यापासून म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अगोदर जे जनसंघ होता त्या जनसंघाच्या वाढीमध्ये पुण्याच्या शहरामध्ये आसपास आणि नंतर भाजपच्या वाढीमध्ये गिरीश बापट यांची अतिशय महत्त्वाची कामगिरी आहे. या गिरीश बापटांनी अंकुश काकडे, जे पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, यांच्या हॅशटॅग पुणे नावाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी जे वक्तव्य केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली की गिरीश बापटांनी असं वक्तव्य का केलं. आणि त्या वक्तव्याला महत्त्व यासाठी होतं की तो समारंभ खूप मोठा झाला, प्रचंड गर्दी होती समारंभाला. याचं कारण अंकुश काकडे हे अतिशय सभ्य, सुसंस्कृत, वाचनवेडे, कलावेडे अशा प्रकारचे गृहस्थ आहेत. कधीही ज्याला म्हणतात वाह्यात वागणं नाही, फालतू बोलणं नाही. शिवराळपणाच्यापासून तर 100 कोस दूर शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले नेते, शरद पवार यांच्यावर संस्कार यशवंतराव चव्हाण यांचे, जे अतिशय सुसंस्कृत नेते, आदरणीय नेते. महाराष्ट्रामध्ये राजकीय परंपरा, महाराष्ट्रामध्ये लोकशाही रुजावी, लोकशाहीचं विकेंद्रीकरण व्हावं, कृषी उद्योग यावरती आधारित असा दोन्हीचा म्हणजे कृषीचा आणि उद्योगधंद्यांचा विकास व्हावा आणि महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था निघाव्यात चांगल्या प्रकारच्या. त्या संस्थांना राजाश्रय द्यावा, उत्तम कलावंत लेखकांना प्रोत्साहन द्यावं, अशा संस्थांना प्रोत्साहन द्यावं, मदत करावी, त्यांचा सन्मान करावा आणि असे मित्रही जोडावे की जे कला क्षेत्रातले आहेत. मग यशवंतराव बालगंधर्व जाऊन भेटत असत. यशवंतराव छोटा गंधर्व हाही त्यांचा आवडीचा गायक होता, जुने गायक. त्याचप्रमाणे मग ज्योत्स्ना भोळे असतील, जुन्या गायिका, किंवा नाट्यक्षेत्रातल्या अनेक त्या काळचे म्हणजे पु ल देशपांडेंशी त्यांची मैत्री होती, कितीतरी लोकांशी मैत्री होती. गदी माडगुळकर हे त्यांच्या अतिशय दोस्तीतले होते. हा जो सगळा भाग आहे राजकारणामध्ये, सांस्कृतिक ज्या काही गोष्टी असतात त्या राजकारणाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. साहित्य, नाटक, चित्रपट आणि राजकारण यांचंही नातं असलं पाहिजे, कारण त्या गोष्टींचा एक सुसंस्कार राजकारणावरती सुद्धा होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा राजकारणातले नेते या सगळ्यापासून त्यांच्यामध्ये तुटले पण येतं, काही संबंधच नाही, काही वाचन नाही, काही चांगलं पाहणं नाही, चांगल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी मैत्री नाही, तर त्यामुळे चांगल्या गोष्टी ऐकायला बघायला कशा मिळतील. आणि मग माणूस कसा होतो ते आपण बघतो. आज ज्या पद्धतीने लोक एकमेकांबद्दल बोलत आहेत, ज्या हिंस्त्र पद्धतीने एकमेकावरती तुटून पडत आहेत, महाराष्ट्रातले एकमेकांच्या विरोधातले असतील पण कसे बोलत आहेत बघा. महाराष्ट्राने अन्य राज्यातले सुद्धा, आता बघा ताजं उदाहरण म्हणजे जे ब्रिजभूषण सिंह जे भाजपचे खासदार आहेत, ते राज ठाकरेंना विरोध करताना किती बोलायचं, केवढं बोलायचं. आता राज ठाकरे म्हणजे चुहा आहे असं बोलायचं. आता हे उद्गारूचा संतापजनक आहेत ना. म्हणजे राज ठाकरेंच्याबद्दल, राज ठाकरेंना मी अनेकदा टीकासुद्धा केलेली आहे, पण राज ठाकरेंना असं मुद्दामून त्यांना टोचून त्यांच्याबद्दल बोलणं किंवा वादग्रस्त वक्तव्य करणं आणि पातळी सोडून बोलणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि याचा मात्र महाराष्ट्राने सुद्धा निषेध केला पाहिजे, कारण हे या प्रकारचं वागणं बोलणं हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा या वक्तव्याचा समाचार घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पण आज तो विषय नाही. आज विषय गिरीश बापटांचा आहे.
आणि गिरीश बापट काय म्हणाले बघा. त्यापूर्वी त्या समारंभाचे जे प्रमुख पाहुणे होते शरद पवार, ते काय म्हणाले. ते असं म्हणाले की राजकारणात मतभेद आणि वैचारिक भिन्नता असते, मात्र त्याचे रूपांतर मनभेदामध्ये होता कामा नये. राजकीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत भूमिका घेऊन आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. पक्षीय निष्ठा कायम राखत सर्व राजकीय पक्षातील व्यक्तींशी सौहार्दता जपणे ही आपली राजकीय संस्कृती आहे. आणि शरद पवार हे फक्त बोलत आहेत असं नाही, शरद पवारांनी हे करून दाखवले. शरद पवार आणि मोदी यांचंही चांगला सलोख्याचे संबंध आहेत, एकमेकाबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. पण मोदींवर शरद पवार टीकाही करतात आणि मोदीसुद्धा काय हातचं न राखता टीका करतात त्यांच्यावरती, पण सभ्यतेची पातळी न सोडता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर शरद पवार यांचे त्यांच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मृणालताई गोरे या त्यांच्या विरोधातल्या होत्या, पण त्यांच्याशी किती उत्तम संबंध होते. मृणालताईंनी शरद पवारांवरती तुफान टीका केली, पण ती विधानसभेमध्ये बाहेर आल्यावरती एकमेकांची चांगल्या प्रकारे मैत्री होती. आणि हा जो भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. हा भाग आजच्या राजकारणात दिसत नाही. त्याचं कारण तुम्हाला असं सांगतो बघा की देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणा यांची बाजू घेणं, त्यांना हॉस्पिटलमधलं भेटणं ठीक आहे, पण नवनीत राणा यांनी जो आरोप केले होते महाविकास आघाडी सरकारवर की त्यांना अतिशय त्यांना पाणी दिलं नाही, काहीच दिलं नाही, वाईट ट्रीटमेंट, त्यांना वाईट वागणूक देण्यात आली, तेव्हा मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ रिलीज केला की त्यांना चहा पाणी कसं देण्यात आलं होतं आणि ते चांगला मूड होता त्यांचा आणि त्या कशा खोटारड्यात हे सिद्ध करून दाखवलं. पण नवनीत राणा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब आरोप करायला सुरुवात केली होती, पण त्याची दुसरी बाजू सुद्धा काही त्याला आहे हे त्यांनी लक्षात घेतलं नाही आणि मग आपले शब्द मागेही घेतले. उलट त्यानंतर ते असं म्हणाले की नवनीत राणा यांच्या आणि रवी राणा यांच्याबाबत क्रौर्याची परिसीमा गाठली आहे सरकारने. आता हे शब्द काही आक्षेपार्ह नाही आहेत, म्हणजे शब्द नुसते ते काही खालच्या पातळीचे असं नाही आहेत, पण त्यामागे हे अतिशयोक्ती आहे. क्रौर्याची परिसीमा म्हणजे कशाला म्हणतो आपण? हाल करणं, शारीरिक छळ करणं, मानसिक प्रचंड यातना देणं, असं केलं त्यांना. इतकं टोकाचं बोललं. पण असं म्हणता आलं असतं त्यांना की माझ्या माहितीप्रमाणे किंवा त्यांची नवनीत राणा यांची अशी तक्रार आहे की मला चांगली वागणूक मिळाली नाही. पण हे कसे बोलतात बघा. आता हेही चुकीचं आहे ना की केवळ महाविकास आघाडी सरकार हे सत्तेवर आहेत, आपण सत्तेवर बसण्याची संधी असूनही आपल्याला ती मिळाली नाही म्हणून तुम्हाला राग आला, अस्वस्थपणा आला तर समजू शकतो, पण टीका करताना अशी टीका करायची इतकी, हे चुकीचं आहे. आशिष शेलार काय म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये ते जेव्हा होते तेव्हा भाजप आणि शिवसेनेचे संबंध, नेत्यांचे संबंध चांगले होते, पण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कुचकटपणा, आणखीन काय काय त्यांनी शब्द वापरले की अगदी ठासून भरलेलं असं ते म्हणाले. ही इतकी व्यक्तिगत चिखलफेक अशा प्रकारची करणं हे मला नाही वाटत हे योग्य आहे. 30 वर्ष तुम्ही बरोबर असताना अशा प्रकारे तुम्ही इतकं बोलला नव्हतं ना तेव्हा. आता एकदम उद्धव ठाकरेंच्या नवनवीन दुर्गुणांचं तुम्हाला एकदम दर्शन व्हायला लागलेलं आहे. काय हे राजकीय झगडा इतका व्यक्तिगत पातळीवर येणं, किंवा किरीट सोमय्या यांना मी एकतर्फी बोलणार आहे, किरीट सोमय्या यांना संजय राऊत यांनी नाचा म्हणणं हे चुकीचं आहे, अतिशय संतापजनक आहे. आणि आजही त्यांनी त्यांच्या संजय राऊतांच्या एक बाईट त्यांनी दिला, आरोप केले किरीट सोमय्यांना. आरोप करा तुम्ही काय करायचे, पण ते बोलताना सुद्धा मी तो शब्द उच्चारणार नाही. त्यांनी एक शब्द असा उच्चारला की ज्याच्यामध्ये किरीट सोमय्या कुटुंबावरती आरोप करताना तुम्ही जरा सांभाळून बोललं पाहिजे. त्या याच्यामध्ये त्यांनी अतिशय चुकीचा शब्द वापरला, हे चुकीचं आहे. किंवा आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर, तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या संदर्भात बोलताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने ते बोलले. हे जे आहे एकमेकाबद्दलचा द्वेष, राग, संताप आणि त्याच्यामधनं पातळी सोडून बोलणं,
किंवा नवनीत राणा यांना संजय राऊतांना पोपट म्हटल्यानंतर, आता मी असं म्हणणार नाही की पोपट हा शब्द फार आक्षेपार्ह आहे, पण रवी राणा काय म्हणाले, हे चवन्नी छाप आहेत संजय राऊत, आणि संजय राऊतांना एकेरी शब्दामध्ये त्यांचा एकेरी शब्द वापर. संजय राऊत हे इतके वर्ष खासदार आहेत, साठीचे गृहस्थ आहेत, शिवसेनेचे आता नेते आहेत, ते सामनाचे संपादक आहेत. अशांबद्दल बोलताना असं बोलायचं, पण गोपीचंद पडळकर हे पवारांबद्दल बोलताना, शरद पवार असतील, अजितदादांबद्दल असते बोलताना काय काय शब्द वापरतात ते, किंवा डॉक्टर अनिल बोंडे हे नाना पटोले यांनी जेव्हा मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अतिशय वाईट शब्द वापरले, त्यांचा सगळीकडनं निषेध रास्तपणे झाला. तेव्हा अनिल बोंडे म्हणाले की काही लोक त्यांचे हात छाटायला रवाना झालेत. आता हा काय भाग आहे, हा काय प्रकार आहे? हे डायरेक्ट तुम्ही हिंसेला प्रोत्साहन देणारी अशा प्रकारे भाषा करता. अशी भाषा जे वापरतात त्यांच्यावरती खटले भरले पाहिजेत, गुन्हे नोंदवले पाहिजेत, आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, कुठल्याही पक्षाचा असो. पण महाराष्ट्राचं वातावरण गढूळ झालं आहे, राजकीय वातावरण दूषित झालेलं आहे, द्वेषाची परिसीमा गाठली गेली आहे, आणि व्यक्तिगत संबंधांवरती परिणाम झालेला आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये जो पुण्यात कार्यक्रम झाला, अंकुश काकडे यांच्या हॅशटॅग पुणे या पुस्तकाचा, अतिशय सुंदर पुस्तक आहे असं मी ऐकलं आहे. त्याच्याबद्दल त्या निमित्ताने जे शरद पवार बोलले किंवा बाकीचे नेते बोलले आणि गिरीश बापट बोलले, नाही, गिरीश बापटांनी बोलता बोलता काय सांगितलं, ते असं म्हणाले की एक तर पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे वाडेश्वर कट्टा. तुम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडवरनं गेलात की गुडलक चौकाच्या अलीकडे हे वाडेश्वर हॉटेल आहे, ज्या ठिकाणी रोज काही जणांचे गप्पांचे फड जमतात, अड्डे जमतात, दोस्त जमतात, मैत्रिणी जमतात एकमेक, आणि गप्पा मारतात. अशा ठिकाणी काही काळाने किंवा दिवाळीमध्ये अशा वेळी वाडेश्वरामध्ये काही राजकीय वेगवेगळ्या पक्षाचे नेते पुण्यातले हे एकत्र जमतात आणि मस्तपैकी गप्पा मारतात. ह्यामुळे वातावरण किती सुंदर राहतं, एकमेकाला टोमणे, कोणी काही किस्से सांगणं, आणि मजेत ते वेळ आपला घालवतात. या प्रकारचं राजकीय सौहार्द आवश्यक आहे, आणि ते पुण्यात अजूनही जपलं जात आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. अंकुश काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, शांतीलाल सुरतवाला हे माजी महापौर हे अंकुश काकड्यांचे दोस्त, आणि तिसरे दोस्त म्हणजे गिरीश बापट जे भारतीय जनता पक्षाचे. आता हे 3 पक्षांचे असले तरी त्यांच्यातली दोस्ती अतिशय चांगली. ही दोस्ती तुटायची नाही, हे जे गाणं आहे ते आठवावं, अशा प्रकारची ही दोस्ती आहे. आणि म्हणून त्या कार्यक्रमात 2 दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये गिरीश बापटांनी अंकुश काकड्यांचं कौतुक केलं, अंकुश काकड्यांचं लेखनाचं कौतुक केलं त्यांनी. आणि काकड्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते राजकारणी वाटत नाहीत, इतके सॉफ्ट स्पोकन आहेत, इतके नेमस्त मवाळ आहेत, चांगल्या लोकांच्या गोतावळ्यात असतात, गोष्टी समजावून घेतात. आणि कुठेही आपला पक्ष सत्तेत आहे म्हणून जो एक माज असतो अनेक नेत्यांना, तो माज हा शब्दच त्यांना माहिती नाही, इतके ते चांगले सुसंस्कृत उत्तम वाचन असलेले आणि लिहितातही छान. आता यामध्ये त्यांचे एक दुसरे मित्र जे पुण्याचे माजी उपमहापौर आणि प्रसिद्ध महाराष्ट्रातले खो खोपटू डॉक्टर सतीश देसाई, ते सतीश देसाई हे पुण्यभूषण म्हणून या नावाने पुरस्कार देतात अनेक चांगल्या लोकांना, शिवाय दिवाळी अंक करतात पुण्यावरचा पुण्यभूषण, उत्कृष्ट दिवाळी अंक असतो. तर ही जी आहे की या सगळ्या लोकांना साहित्य संस्कृतीची आवड आहे. यांच्यापैकी अजून एक दोस्त आहेत त्यांचे, श्रीकांत शिरोळे. ते श्रीकांत शिरोळे हे प्रख्यात पुण्याच्या शिरोळे कुटुंबातले अतिशय विद्वान, सुसंस्कृत, वाचनवेडा असा ते सुद्धा यांच्या दोस्तीतले.
की बघा कशा त्यांचे दोस्त कंपनी आहे, सगळे चांगले लोक आहेत. उल्हास पवार हे तर माळकरी आणि अनेक गोष्टी त्यांना, अनेक पुस्तकातल्या अनेक गोष्टी त्यांना मुखोद्गत आहेत. प्रख्यात साहित्यिक त्यांनी वाचलेले आहेत. बाळासाहेब भारदे हे राजकारणातले संत पुरुष, काँग्रेसचे आणि सभापती आपले विधानसभेचे माजी, आता नाही आहेत आपल्यामध्ये, पण बाळासाहेब भारदे यांचे पट्टशिष्य. जेव्हा काँग्रेस सत्तेवरती होती आणि वातावरण सगळं चांगलं होतं, म्हणजे जनसंघाचे पुढारी असतील, काँग्रेसचे पुढारी असतील, अगदी शिवसेनेचं पुढाऱ्यांचं वातावरण इतकं चांगलं होतं. ते वातावरण आता कुठेतरी कमी झालं याची खंत या सगळ्यांच्या बोलण्यातनं नेहमी जाणवते आणि ती कार्यक्रमातही जाणवते. तर त्या कार्यक्रमामध्ये अंकुश म्हणजे गिरीश बापट गमतीने म्हणाले पवारसाहेबांना उद्देशून की पवारसाहेब तुम्ही यांना दुसरं काही पद द्या, म्हणजे लोकसभा राज्यसभा काही, म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल, किंवा पक्षातलं किंवा दुसरं महामंडळ द्या, काही द्या, पण विधान परिषद आत्ता देऊ नका. का देऊ नका तर तुम्ही विधान परिषदेचं त्यांचं नाव सुचवलं समजा तर ते मंजूरच करत नाहीत ना. कोश्यारीने जी आता 12 लोकांची यादी आहे ती तशी ठेवलेली आहे. असा चिमटा, अशी एक चापटी हळूचकन त्यांनी राज्यपालांना मारली. आणि काकड्यांचं कौतुक करताना त्यांनी एक प्रकारे बघा, भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट, राज्यपालांना पक्ष नसतो पण ते मूळ भाजपचेच, पण तरीसुद्धा त्यांना एक टोमणा मारायला ते विसरलेले नाही. हे बापटांचं वैशिष्ट्य आहे. आपल्या पक्षावर सुद्धा नाराजी व्यक्त करायची असेल, एखादी वाईट गोष्ट, चुकीची गोष्ट घडत असेल पक्षातर्फे, म्हणजे पक्षाच्या काही लोकांना, तर ती नाराजी व्यक्त करतात आणि कुठेही घाबरत नाहीत त्या. उदाहरणार्थ मला आठवते की काही महिन्यांपूर्वी जेव्हा एक अमित शहा पुण्याला आले होते आणि आपल्याला माहिती असेल की पुण्याच्या एकूण राजकारणामध्ये गिरीश बापटांचं मोठं स्थान होतं. पालकमंत्री होते पुण्याचे ते. अशा गिरीश बापटां आणि खासदार आहेत आत्ता, तर त्यांना थोडंसं कुठंतरी बाजूला ढकललं जातं आहे अशी चर्चा आहे. त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अनेक बाबतीत, त्यांना काही गोष्टी माहितीच नसतात. आणि चंद्रकांत दादा पाटील हे आता पुण्याचं एक प्रकारे प्रतिनिधित्व भाजपतर्फे करतात. पुण्यातनं ते निवडूनही आलेत, प्रदेशाध्यक्ष आहेत. अमित शहांच्या कार्यक्रमाला म्हणजे खूप वेळा फोन करूनसुद्धा गिरीश बापट बराच वेळ त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होते ते गेले नाहीत. आणि मग गेले आणि तिथेही त्यांनी सुनावण्यापासून ते थांबले नाही. सुनावलं त्यांनी काय एकूण ज्या पद्धतीचं पक्षामधनं वागणूक मिळते, पक्षाचं ज्या पद्धतीने काम चाललं आहे त्याच्याबद्दल जे काही बोलायचं ते बोलले. ते अमित शहा यांच्या देखत बोलले, घाबरले नाही. ही गोष्ट माझ्या मते अतिशय महत्त्वाची आहे. अगदी भारतीय जनता पक्षामध्ये काही लोक ज्या पद्धतीने बोलतात त्याच्याबद्दल सुद्धा मला वाटतं की बापटांसारखे लोक नाराज आहेत. आता त्यांनी अजून काय सांगितलं बघा, ते असं म्हणाले, आमच्या पिढीची व्यवसाय आणि नोकरी करत राजकीय जडणघडण झाली. म्हणजे कोणी प्राध्यापक असेल, कोणी कुठे दुसरीकडे नोकरी करत असेल आणि राजकारणातही होत, कोणी व्यवसाय करत असेल. मात्र आता राजकारण हाच व्यवसाय, म्हणजे असं म्हणायचं की हाच जर व्यवसाय असेल, राजकारण हा ॲक्च्युली व्यवसाय नाही आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पैसे कमावण्याचा काही मार्ग नाही तो, पण राजकारणाचा तोच उपयोग आहे असं समजून पंचायत सदस्य होतात, नगरसेवक होतात, आमदार होतात, खासदार होतात, मंत्री होतात आणि पैसे कमावण्यासाठी म्हणून जे मार्ग असतील ते चोखाळायला बहुसंख्य लोक तयार असतात. ते म्हणाले, आपण राजकारणात आलो, पदे मिळाली, लोकप्रतिनिधी झालो म्हणजे आपण समाजापासून वेगळे आहोत. ही भावना लोकप्रतिनिधींनी बदलली पाहिजे. त्यांनी जनसंपर्काची योजना केली पाहिजे, म्हणजे लोकांशी संबंध ठेवला पाहिजे. एक प्रकारे त्यांनी सुनावलं आहे आपल्यासह सगळ्याच पक्षाच्या लोकांना की तुम्हाला काही जरी मिळालं तरी माज येतो बघा, माज. आणि हे केवळ राजकारण्यांना माज येतोच नाही, एखाद्या कंपनीत
सरकारमध्ये कुठेही थोडं प्रमोशन मिळालं की लोकांची कॉलर ताट होते आणि मस्ती येते बघा. एक सत्तेची मस्ती असते, ती मस्ती येता कामा नये आणि सतत सर्वसामान्य माणसाशी संवाद ठेवला पाहिजे, त्याची कामं केली पाहिजेत असं ते म्हणाले. सोयीसुविधा मागताना तोच समाज अग्रेसर असतो. सुशिक्षित समाज मतदान करत नाहीत ते म्हणाले. मतदानाला जाण्याबाबत कोणाला उत्साह असतो? गोरगरिबांना. सुशिक्षित समाज हा मुंबईत कुठे शिवाजी पार्कवरती बसेल, गप्पा छाटेल, हा मूर्ख आहे राजकारणी, तो मूर्ख आहे, तो पैसे खातो असं म्हणेल. पण मतदानाच्या वेळी तो जातच नाही. ऊन आहे, पाऊस आहे, नको काय कटकट आहे, नकोच ती. हे राजकारण म्हणजे आता राजकारणाचं खोबरं झालं आहे, नको. हा जो सिनिसिझम आहे तो चुकीचा आहे. आणि शिवाय तुम्ही जाब विचारता लोकप्रतिनिधींना, हे चुकीचं आहे. असं बापट अतिशय चांगलं बोलले. ते म्हणाले की आम्ही माहिती घेऊन शिकून सभागृहात भाषणं करायचो, पण आता सभागृहात होणारी आंदोलने पाहिली तर सभागृहाचा दर्जा खालावत चालल्याचं दिसतं. आता सभागृह सांभाळले बापटांनी, गिरीश बापटांनी. आता आपण बघतो की सभागृहाच्या पायऱ्यावरती सुरू करायचं आंदोलन. कोणी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात असले, शिवसेना विरोधात असली किंवा सत्तेत हे भाजप विरोधात असली तर पायऱ्यांवरती बसायचं, हे चालू आहे. आणि मीडियावाले आले की यांचं आंदोलन सुरू होतं, मीडियावाले गेले की आंदोलन थांबतं. यावरती बापटांनी अतिशय चांगलं बोलले की ते असं म्हणाले की केवळ प्रसिद्धीसाठी या सगळ्याचा चुकीचा वापर केला जातो आणि याच्याबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. आणखीन बापट काय म्हणाले जे अतिशय महत्त्वाचं, ते म्हणाले बघा, अलीकडच्या काळात नगरसेवक प्रसिद्धीच्या मागेच धावत असल्याचे दिसून येते. पालिकेच्या सभागृहात स्वतःचे काय कपडे काढतात काय माहिती नाही मला, काय पुण्यात झालं. तसेच विविध रस्त्यांना व पुलांना नावे देतात स्वतःचीच. एका पुलाला नगरसेवकाने वाजपेयींचे नाव दिले आहे, संकल्पना म्हणून स्वतःचे नाव दिले आहे. संकल्पना म्हणजे काय हे त्याला समजलं असेल का, असंही ते म्हणाले. आता संकल्पना काय पुलाची, पण तुम्हाला सांगतो मी की आज जर बघितलं तर एखाद्या सोसायटीच्या बाहेरच्या एखाद्या छोटासा फुटपाथ असेल, तिथे पेलवर ब्लॉक्स बसवले की लगेच तिथे पहिलं नाव आपलं असायला पाहिजे, हे लागतं. आणि आपल्याऐवजी दुसऱ्या पक्षाचं नाव तिथे जोडून असलं तर ते आवडत नाही, त्याला राग येतो. हे राजकारण कसं झाले बघा. अशा वेळी अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला आणि गिरीश बापट यांची दोस्ती कशी होती बघा. हे तिघही जेव्हा पालिकेमध्ये कार्यरत होते तेव्हा एकमेकाकडे जायचे, गप्पा मारायचे. त्यांचा तेव्हापासूनचा याराना होता, दोस्ताना होता त्यांचा. शरद पवारांनी सांगितलं की गिरीश बापट आपले सारखे निवडून येतात. एकदा आम्ही ठरवलं की आता यांचा आजच्या शब्दामध्ये कार्यक्रम करायचा. आम्ही लक्ष ठेवलं त्यांच्यावरती, पण ते काही जमलं नाही. आणि मग ते गमतीने म्हणाले अंकुशरावांना, का हो तुम्ही सगळे एकत्र असता, त्याच्यामध्ये काही रहस्य नाही ना याचं. पण तुम्हाला सांगतो की एक निवडणूक अशी झाली जेव्हा पुरोगामी लोकशाही दल शरद पवारांच्या नेतृत्वाखाली, ज्याच्यामध्ये भाजपही होता, अन्य पक्षही होते, त्यांचे उमेदवार होते उल्हास ढोले पाटील आणि अंकुश काकडे हे शरद पवारांबरोबरच होते. म्हणजे शरद पवारांचा जो तेव्हा जो समाजवादी पक्ष होता त्याच्यातच होते ते. आणि दुसरीकडे त्यांच्या विरुद्ध होते शांतीलाल सुरतवाला, जे काँग्रेसचेच होते आणि आहेत. तर अनेकांनी असं पसरवलं की आता हे अंकुश काकडे हे आपलं मत सुरतवालांना देते. पण अंकुश काकड्यांनी आपल्याच पक्षाला म्हणजे आपल्याच पुलोदला मतदान केलं, त्यांच्या कॅन्डिडेटला म्हणजे उल्हास ढोले पाटलांना. आणि शरद पवार म्हणाले की अंकुश यांच्यावर माझा अंकुशरावांना पूर्ण विश्वास आहे. ते कधीच हे करणार, पक्षनिष्ठा एकीकडे आणि मित्रनिष्ठा दुसरीकडे. जिथे पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे तिथे आपला मित्र असला तरी त्याला मतदान ते करणार नाहीत. आणि अंकुशरावांनी मतदान केल्यानंतर सांगितलं दाखवलं, मी असं नॉर्मली करत नाहीत, पण त्यांनी सांगितलं बघा मी यांना आमच्याच उल्हास ढोले पाटीलांना मतदान केलेलं. म्हणजे बघा अशा प्रकारचं एक त्याला म्हणतो की सुसंस्कृतपणा,
पक्षनिष्ठा ही अतिशय क्रॉस वोटिंग किती होतं आपण बघतो. हे सगळं जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला वाडेश्वर कट्ट्याचंही उदाहरण सांगितलं. अशी मैत्री तुम्हाला मी पवार आणि मोदींची मैत्री सांगितली, तशी शरद पवारने नितीन गडकरींची मैत्री सांगितली. आणि त्या मैत्रीबद्दल बोलताना मी असं सांगेन की ज्या पद्धतीने पुण्यासारख्या शहराच्या प्रश्नामध्ये सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात अंकुश काकडे असतील, सुरतवाला असेल, गिरीश बापट यांनी तर रस घेतला. पण अंकुशरावांचं हे पुस्तक आहे म्हणून मुद्दाम सांगतो की आपल्याकडे पद असो नसो ते सतत सक्रिय असतात राजकारणात. म्हणजे पक्षाचं काम करणं आणि लोककारण ज्याला म्हणतो समाजकारण करणं, या दोन्हीमध्ये ते सतत सक्रिय असतात. आणि अतिशय ज्याला मॅच्युअर नेता म्हणतो, ज्याला म्हणतो की आपण अतिशय साधा, लोकात राहिलेला साधा असा, कुठचेही एअर्स, कुठचे हवा नाही डोक्यामध्ये, सुसंस्कृतपणा हा जो आहे, ही जी मूल्य आहेत, ही जी गिरीश बापटांच्याकडे सुद्धा आपल्याला दिसतात, जाणवतात. आणि यांची जी मैत्री आहे त्यापासून आजच्या राजकारण्यांनी शिकलं पाहिजे की एकमेकाच्या बद्दलची एकमेकाविरुद्धची स्पर्धा ही वेगळी. त्यावेळी तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा, पण बोलताना वागताना थोडी पातळी ठेवली पाहिजे. आता दिसत नाही मोठ्या प्रमाणात. शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोन वेगवेगळ्या पक्षामध्ये, पण शरद पवार यांना राजकारणात 50 वर्ष झाली म्हणून एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी जे केंद्रातले मोठे मंत्री, भाजपचे पूर्वाध्यक्ष, गडकरींनी सांगितलं, शरद पवारांचं अक्षरशः इतकं गुणगान केलं त्यांनी की शरद पवार हे विकासाचं काम असेल तर त्याला नेहमी सहकार्य करा. म्हणजे उदाहरण त्यांनी सांगितलं की जेव्हा पुणे मुंबई एक्सप्रेसवे करायचं असं ठरलं, तेव्हा कृष्णराव भेगडे म्हणून त्या भागातले मावळमधले नेते, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अनेक आंदोलनं केली, त्यांचे सतत प्रश्न हाती घेतले. आणि त्यांनी या प्रकल्पाला विरोध यासाठी केला की शेतकऱ्यांना जास्त जमिनीची किंमत मिळायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. योग्यच होतं. पण 10 लाख रुपये त्या काळात, म्हणजे आता केव्हाची गोष्ट आहे बघा, साधारण एक 22-25 वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हाचे 10 लाख. तेव्हा नितीन गडकरी म्हणाले की एवढी किंमत जर शेतकऱ्यांनी दिली तर तो प्रकल्प व्हायबल होणार नाही, म्हणजे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होणार नाही, ती कॉस्ट बेअर करू शकणार नाही कोण. मग मोठा टोल लावायला लागला असता त्याला. तेव्हा शरद पवारांना हे जेव्हा सांगण्यात आले तेव्हा शरद पवार म्हणाले की शेतकऱ्यांना रास्त किंमत मिळाली पाहिजे जमिनीला, आणि हा एक्सप्रेसवे होणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे पुणे मुंबई जवळ येतील आणि दोन्हीचा विकास चांगला होईल आणि पुण्याच्या अवतीभोवतीचाही विकास चांगला होईल. तसं घडलं. तुम्ही एक्सप्रेसवे आधीचं पुणे आणि एक्सप्रेसवे नंतरचं पुणे हे तुम्ही बघितलं तर पुणे आता मेगा सिटीकडे जात चाललेले आहे. तर हे कशामुळे घडलं हा विकास? शरद पवार यांची ही विधायक भूमिका होती, त्यामुळे हे घडलं, हे लक्षात घेतलं. दुसरं एक उदाहरण त्यांनी सांगितलं होतं की बोईंगचे दिनेश केसकर हे जे मुख्य होते, मीही त्यांना भेटलेलो आहे. त्या केसकरांना जेव्हा नागपुरामध्ये किंवा विदर्भामध्ये एक प्रकल्प आणण्याचं, बोईंगचा एक प्रकल्प 700 कोटींचा आणण्याचं ठरलं, तेव्हा त्यासाठी सर्व प्रकारचं ज्याला म्हणतो की सहकार्य करण्याचं जे धोरण आहे ते शरद पवारांनी स्वीकारलं. आता हा जो भाग आहे की राजकारणामध्ये काही चांगल्या गोष्टी होत असेल तर स्वागतार्ह, त्याला सपोर्ट करणारी भूमिका दिली पाहिजे. पण दुसऱ्या पक्षाने पक्षाच्या सरकारने एखाद्या चांगला प्रकल्प आणला तर तो कसा त्याचा मोडीत काढायचा, त्याला विरोध करायचा, अशी प्रवृत्ती आता मोठ्या प्रमाणात दिसते आणि ही चुकीची आहे. हे गडकरींबद्दल उद्धव ठाकरे असतील, अजितदादा पवार असतील, हे अतिशय सतत चांगलंच बोलतात. महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार आहे, हे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत पैसे फक्त खातात, अशी टीका गडकरींनी कधीही केली नाही. उलट आजही ते महाराष्ट्रात कोणकोणते सिंचन प्रकल्प जसे पूर्वीच्या काळात त्यांनी मोठे आणले, त्यासाठी मोठा पैसा आणला, बराच पैसा आणला,
तसे आता महाराष्ट्रातले अनेक रस्ते प्रकल्प, महामार्ग प्रकल्प हाती घ्या, मी तुम्हाला मदत करतो असं ते सांगतात. या सरकारला सांगतात, त्यांच्याबरोबर बैठका घेतात. आणि म्हणून बघा तुम्ही, गडकरींबद्दल कोणी वावगा शब्द उच्चारत नाही. टीका कोणावरती असते? चंद्रकांत दादांवरती असते, म्हणजे महाविकासवाल्यांची, देवेंद्रजींवरती असते. पण नितीन गडकरींवर कोणी टीका करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण राजकारणातली संस्कृती आणि सौहार्द त्यांनी जपलेली आहे. जसं जी संस्कृती आणि सौहार्द त्यांच्याच पक्षाच्या गिरीश बापटांनी जपलेली आहे, किंवा अंकुश काकडे यांनी जपलेली आहे, किंवा शांतीलाल सुरतवाल, असे अनेक लोक आहेत. उल्हास पवार आहेत, उल्हासदार पवार ज्यांना, ते अतिशय त्यांचं वागणं बघा, त्यांचा अनुभव बघा, एकूण अनुभवाची श्रीमंती अनुभवा तुम्ही, वाचन लेखनामध्ये असलेला रस बघा तुम्ही. हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हा सगळा संस्कार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रावरती केला. यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की SM जोशींबद्दल एकदा विधानसभेमध्ये एका मंत्र्यांना, त्यांनी SM जोशी जे विधानसभा सदस्य होते तेव्हा विरोधात होते, तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला. त्याला मंत्र्यांनी उत्तर दिलं, पण SMचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांना त्या उत्तरामध्ये स्पष्टता आली नाही, म्हणून पुन्हा प्रश्न विचारला. तेव्हा ते मंत्री वैतागून त्यांनी अपमानास्पद भाषेमध्ये SMला काहीतरी बोलले. तेव्हा यशवंतराव मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात, उठले आणि म्हणाले की हे बरोबर नाही. असं विरोधी पक्षाचे आदरणीय सदस्य आहेत ते, त्यांच्या प्रश्नाला नीटच उत्तर दिले पाहिजे मंत्र्यांनी. आपल्या पक्षाच्या मंत्र्याला असं ते म्हणाले, आपला पक्षाचा मंत्री आहे म्हणून त्याचं समर्थन करायचं, काही वाटेल ते केलं, असं त्यांनी केलं नाही. अजून एक उदाहरण सांगतो शंकरराव चव्हाणांचं, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रामध्ये अनेक खाती त्यांनी सांभाळली, अतिशय शिस्तप्रिय माणूस. ते शंकरराव चव्हाण आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातसुद्धा शंकरराव होते. एकदा साधे मंत्री होते, एकदा आपल्या खात्याची फाईल घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं म्हणून त्यांच्या कडे गेले, त्यांच्या दालनात. पण तिथे कोणीतरी असेल म्हणून ते बाहेर, जिथे अभ्यागत म्हणतो आपण, जिथे बसायची व्यवस्था असते, ते बसले. तेव्हा कोणीतरी बघितलं, अरे हे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे मंत्री हे बसलेत. कोणीतरी त्यांना सांगितलं की दार ढकलून आत जा ना. ते म्हणाले नाहीत, मुख्यमंत्री ते आहेत, त्यांची वेळ महत्त्वाची आहे. हा जो काही वागण्याचा जो संस्कार असतो, मी माजी मुख्यमंत्री आहे. तुम्ही बघा, आज जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काही 10-11 महिन्यासाठी होते आणि जे आता केंद्रात मंत्री आहेत, नारायण राणे, त्यांचं वागणं बोलणं बघा, कशा प्रकारचा जो एक वागण्या बोलण्यामधली एक दादागिरीची जी भावना असते, ती आक्रमकता म्हणत नाही त्याला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक मुजोरपणा जो असतो. उद्धव ठाकरे यांना मी तिथे असतो अमुक ठिकाणी, त्यांचं बोलणं ऐकलं असतं तर मुस्कटात मारली असते. असं जो महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आजी मुख्यमंत्र्याबद्दल बोलतो, काय बोलायचं त्याच्याबद्दल. किंवा त्यांचे जे चिरंजीव हे संजय राऊतांना संजय असं म्हणतात आणि सतत ट्विट करतात, वाटेल ते लिहितात, वाटेल ते बोलतात. पण त्यांना आवर घातलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं पक्षात घेताना की आमच्या पक्षाची संस्कृती वेगळी आहे, शिस्त वेगळी आहे, त्या चौकटीत तुम्हाला काम करायला लागेल, असं सार्वजनिक त्या सांगूनही हे लोक शांत बसायला तयार नाहीत. हे वाटेल ते बोलत आहेत आणि देवेंद्र फडणवीस गप्प आहेत, त्याच्याबद्दल काही बोलत. काय प्रकार आहे ते, ही जे हा जो भाग आहे. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अल्पकाळ. त्यांच्या काळामध्ये गिरणी कामगारांचा संप झाला. तो संप मग पुढे दीर्घ काळ टिकला, गिरण्या उद्ध्वस्त झाल्या हे माहिती आहे आपल्याला. पण हा संप मिटला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती, सामोपचाराने गिरणी कामगारांशी वाटाघाटी करून. पण अनेक उद्योगपतींचं काय म्हणणं होतं, कामगारांचा हा संप चिरडून टाका. अनेक राजकीय नेत्यांचं, अगदी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनाही वाटत होतं की हे काय, या कामगारांचं काय ऐकायचं आहे. कारण दत्ता सामंत हे आक्रमक नेते होते. त्याच्या अगोदर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात, इंजिनिअरिंग क्षेत्रात, केमिकलच्या क्षेत्रात, ज्या अनेक कंपन्यांमध्ये कामगार नेते म्हणून ते यशस्वी झाले होते. अनेक ठिकाणी त्यांनी चांगले पगारवाढी कामगारांना पगारवाढ मिळवून दिली.
आणि गिरणी कामगारांच्या संपामध्ये त्यांची जी भूमिका होती ती वादग्रस्त ठरली, हा भाग वेगळा. पण बाबासाहेबांचं म्हणणं होतं नाही, त्यांच्याशी आपण नीट बोललं पाहिजे. आणि पण ते काही स्वतः निर्णय घेऊ शकत नव्हते त्याबाबत, कारण काँग्रेसमध्ये तर पक्षश्रेष्ठी ठरवतील ती पूर्व दिशा असते अनेक बाबतीत. आणि गिरणी संप हा देशभर अतिशय महत्त्वाचा विषय होता. त्याचे अनेक पडसाद वेगवेगळ्या क्षेत्रावर ती उमटत होती. त्यामुळे इंदिरा गांधींना विचारल्याशिवाय काही निर्णय घेणं शक्य नव्हतं. मग इंदिरा गांधींच्या जवळच्या कोण आहेत बाबा, तर निर्मला देशपांडे म्हणून सर्वोदयी कार्यकर्त्या होत्या. त्यांच्याशी आपण बोललो, किंवा मार्गारेट आल्वा मार्गारेट आल्वा नाही, प्रभाराव यांची आपण मध्यस्थीचं स्वीकारली. मग यांच्या मदतीने इंदिरा गांधींचं मन वळवलं तर बरं होईल असं वाटून बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा इंदिरा गांधींना जरा सांगा ना की दत्ता सामंतांशी वाटाघाटी सुरू करा म्हणून, किंवा आम्ही करू पण तुम्ही परवानगी द्या म्हणून. इंदिरा गांधींनी भेट ठरवून भेट आयत्यावेळी टाळली, दत्ता सामंतांची भेट. पण दत्ता सामंत हे आपले शत्रू आहेत असं यांनी काही मानलं नाही. किंवा मी तुम्हाला सांगतो की एकेकाळी शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत हे एकत्र आले होते शिवाजी पार्कवरती शिवसेनेच्या विरोधात. पण जॉर्ज फर्नांडिस आणि शरद पवार, त्याचप्रमाणे जॉर्ज फर्नांडिस बाळासाहेबांची किती चांगली मैत्री होती. शरद पवार आणि बाळासाहेबांची किती मैत्री, केवढी मैत्री, घट्ट मैत्री. सुप्रियाताई सुळे यांना जेव्हा संसदेत पाठवायचं ठरलं तेव्हा बाळासाहेबांनी बाहेरून त्यांना कळलं, तेव्हा शरद पवारांना विचारलं त्यांनी की आपली मुलगी, म्हणजे आपल्याला ते स्वतः सुप्रियाताईंना मुलगी समजत होते, स्वतःची आपल्या कुटुंबातला एक भाग समजत होती. ती उभी राहते पहिल्यांदा, तर तिला आमचा काही विरोध नाही, आम्ही बिनविरोध तिला निवडून आणायचं अशा जिद्दीने आणि पाठिंबा दिला शिवसेनेने. आणि भाजप शिवसेनेचा मित्रपक्ष. बाळासाहेब म्हणाले कमळीला सुद्धा मी पटवतो, मी सांगतो की आपल्या सगळ्या सदस्यांनी सुप्रियाताईंना मतदान करायचं, म्हणजे ती राज्यसभेची निवडणूक होती पहिली. हा जो भाग आहे, हा जो राजकारणामधली जी मैत्री असते त्याचं हे उदाहरण आहे ना. आणि आज आपण कसं काय वातावरण बघतो. किंवा मला आठवते की मनोहर जोशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शरद पवार हे दोघंही क्रिकेट क्षेत्रातही दोघंही सक्रिय होते. जागतिक मराठी अकादमी, जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स या ज्या संस्था होत्या त्यामध्ये दोघंही सक्रिय होते. अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र दोघांची मैत्री होती. आता हे काय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जसं एकमेकाचा गळा आवळायला सिद्ध आहेत आणि त्या आवेशात असतात, तसं तेव्हा नव्हतं आणि असता कामा. अजून एक उदाहरण सांगता की दो हंसों का जोडा, असं एकाच पक्षातले सुद्धा कशी मित्र असतात बघा. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांची मैत्री, घट्ट मैत्री. पण एकदा काय झालं की जेव्हा मुख्यमंत्री कोण व्हायचं हे ठरायची वेळ आली, तेव्हा विलासरावांनी आयत्या वेळी म्हणजे लॉबिंग करून जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळवलं, म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे अनेकांना जोडून, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ते मंत्रिमंडळ, त्यावेळी सुशीलकुमार यांच्या मनाला लागलं. ते काय म्हणाले तेव्हा की गवतातला हिरवा साप मला दिसला नाही, विलासरावांनी गळा कापला. पण आता ही सुद्धा टीका जी त्यांना वाटलं की असं कसं झालं बा, आपल्या मित्रांनी असं कसं केलं, आपल्याला म्हणजे दगाफटका कसा काय केला. पण भाषा कशी चांगली भाषा, अशी वाईट भाषा वापरली नाही, आपलं मत व्यक्त केलं. त्यांनाही मुख्यमंत्री व्हायचं होतं, पुढे झालेच होते, विलासराव झालेच होते, पुढे ही कटुता विसरली गेली. आणि सुशीलकुमार शिंदे हा माणूस असा आहे की कोणाशी वैरभाव बाळगणारा माणूस नाही, कारण तो साहित्यप्रेमी, कलाप्रेमी, नाट्यप्रेमी आहे. तो माणूस अतिशय उमद्या मनाचा माणूस आहे. त्यांच्या राजकारणावरती ते कसं, याच्यावरती मीही टीका केली, अनेकांनी टीका केली असेल. पण त्यांचा स्वभाव जो आहे तो अतिशय मवाळ, अतिशय दिलखुलास
आनंदी असा तो माणूस आहे. तर हा जो भाग आहे त्यामुळे राजकारणात जेव्हा आपण राजकारणाचा विचार करतो तेव्हा अशी माणसं बघून बरं वाटतं. दत्ता मेघे हे शरद पवारांचे जवळचे सहकारी होते. आता ते भाजपमध्ये, मग भाजपमध्ये गेले. पण त्यांनी जे मृत्यूपत्र करून ठेवलं आधीच, त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी गडकरींचं नाव घातलं की म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. इतका विश्वास गडकरींमध्ये. बघा, मी मित्रभाव कसा असतो राजकारणामध्ये, वैयक्तिक मैत्री कशी जपता येते राजकारणामध्ये, याची मी आपल्याला सगळी उदाहरणं देतो आहे. आणि अजून एक उदाहरण सांगतो की वसंतराव नाईक जेव्हा महाराष्ट्राचे 11 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांचा संप जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली झाला. आणि तो संप झाला तेव्हा आता हा संप कधी मिटणार, लोकांनाही चिंता होती. कारण सगळ्या सेवा ज्या आहेत महापालिकेच्या सेवा कोलमडून पडल्या होत्या. सगळे पत्रकार सतत विचारत होते मुख्यमंत्र्यांनी की काय होणार होता, म्हणजे तुम्ही वाटाघाटी करताय का. मग वाटाघाटी ठरल्या तेव्हा जॉर्ज फर्नांडिस आले मुख्यमंत्र्यांना भेटायला. बराच वेळ ते बाहेरच्या कक्षातच होते. पत्रकार तर तिथे होतेच सगळे. पत्रकार म्हणाले की आता दुपार संपली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, उत्तर रात्र झाली, आता अजून हे आत का नाही जात, चर्चा का नाही होते. पुढे गेले जॉर्ज आत. मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यानंतर बराच वेळ चर्चा चालली होती. की पत्रकारांना पेंग आली वाट बघून, कारण अतिशय महत्त्वाचा मामला होता तो. लोकांना त्या बातम्या पोचवायच्या होत्या की काय झालं बाबा. हसत दोघेही बाहेर आले. पत्रकारांनी विचारलं काय झालं, तर ते म्हणाले की आम्ही दुसऱ्याच विषयाची चर्चा केली. म्हणजे हास्य विनोदात ते बुडाले होते दोघे, आणि या विषयाची चर्चाच त्यांनी केली नव्हती. पुढे हा प्रश्न मिटवण्यात आला चर्चेने. सांगायचा मुद्दा असा की जॉर्ज फर्नांडिस समाजवादी पक्षात, वेगवेगळ्या पक्षात ते होते. वसंतराव नाईक काँग्रेसचे मुख्यमंत्री. पण दोघांमध्ये सौहार्द कसं होतं बघा. वसंतरावांनी कशा पद्धतीने हे सगळं टॅकल केलं हे बघा तुम्ही. हे कुठेही हा प्रश्न चिघळू दिला नाही त्यांनी. आणि आज महाराष्ट्रातलंच एक उदाहरण देतो की आजचं वातावरण काय की रोहिणीताई खडसे यांच्यावरती जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे मुक्ताईनगरचे या परिसरात या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्येच हल्ला झाला. त्या बातम्या आल्या सगळीकडे. आणि गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे 2 गट तिथे आहेत. आणि दोघांमध्ये म्हणजे जे वाकयुद्ध आहे, दोघांमध्ये जे वाद चालू आहे तो टोकाला गेला. शेवटी नाथाभाऊ खडसे यांनी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे हे नेते ते काही होऊ शकले. देवेंद्रजी झाले, पक्षात कोंडी झाली, ते पक्षाच्या बाहेर पडले. पण गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीसांचे कान फुंकले, आपल्याविरुद्ध कारवाया सुरू केल्या, जळगाव जिल्ह्यामधनं आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असं नाथाभाऊंची भावना आहे. आणि मग दोघांमध्ये जे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप चिखलफेक सुरू झाली, त्यांनी वेगळीच पातळी गाठली. मी उच्चारू शकत नाही असे शब्दसुद्धा उच्चारण्यात आले. पण नाथाभाऊंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी गिरीश महाजनांचं उच्चारले काही, म्हणजे अशा प्रकारे टीका करायला नको होती ती केली. आणि नाथाभाऊंनी वाईट आरोप केले गिरीश महाजनांना. ज्या जिल्ह्यामध्ये मधुकरराव चौधरींसारखा एक साने गुरुजींना मानणारा नेता, मंत्री, महाराष्ट्रात शिक्षण मंत्री, ज्या जिल्ह्यामधला, किंवा उत्तमराव पाटील जे माजी उपमुख्यमंत्री भाजपचे मोठे नेते, किंवा प्रतिभाताई पाटील ज्या भारताच्या राष्ट्रपती झाल्या, त्या जिल्ह्याचं वातावरण पूर्वी काय होतं आणि आता काय, हा मनामध्ये प्रश्न येतो. आता महाराष्ट्रात एकीकडे जसं लीलावतीमधलं नाट्य रंगलं, लीलावतीमध्ये नवनीत राणा यांच्या चाचण्या होत असताना मग तिथले फोटो कसे काढण्यात आले, व्हायरल कसे झाले, बाहेरचा माणूस कसा आला, मग लीलावतींनी काळजी घेतली किंवा काळजी घेतली, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पोलिसांपर्यंत हे प्रकरण झालं.
गेलं, शिवसेने नेलं ते, आणि तिकडे नवनीत राणा लोकसभाध्यक्षांना भेटून तक्रारी करतायत. म्हणजे हा तणाव आता वाढतच चाललेला आहे. एकीकडे गुणवंत सदावर्ते जे भाजपला पूरक अशी पोषक भूमिका अप्रत्यक्षपणे घेत आहेत, त्यांच्या माध्यमातून काही आरोप केले जात आहेत. पण हे आरोप प्रत्यारोप चालले तरी पातळी मात्र कुठेही सुटता कामा नये. ते कुठेतरी एक अतिशय चढासूर लावायचा, आक्रमकतेच्या नावाखाली वाटेल ते बोलायचं आणि बिनबुडाचे आरोप करायचे, घरापर्यंत प्रकरणं न्यायची, हे सगळं चाललं. आता रश्मी शुक्लांचं मी एकदा सविस्तर त्याचा हे उहापोह करणार, चर्चा करणार. ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी जेव्हा गुप्तचर विभागाच्या त्या प्रमुख होत्या, तेव्हा नेत्यांची संभाषणं कशी ध्वनिमुद्रित करण्यात आली. आणि ही तरी काय पातळी आहे. हे तुम्ही गोडगोड बोलायचं, सभ्य सुसंस्कृत असल्याचा आव आणायचा आणि प्रत्यक्ष या कारवाई अशा प्रकारच्या करायच्या, विरोधातल्या नेत्यांची चोरून संभाषणं ध्वनिमुद्रित करायची, हे काय झालं आहे. ही पातळी, ही सुद्धा पातळी महाराष्ट्राची चांगली नाही. आता एकेकाळी महाराष्ट्र जसं उद्योगधंद्यात व्यापारात अग्रेसर होता आहे, की एकेकाळी महाराष्ट्राचं राजकारण हे अतिशय वेगळं आणि चांगलं समजलं जायचं, आदर्श समजलं जायचं. की महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये म्हणजे वेगवेगळे पक्ष असले तरी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांमध्ये मैत्री असते, एकमेकांच्या घरी जाऊ शकतात, एकमेकाच्या कौटुंबिक विवाह समारंभात कोणाच्या बारशाला असे एकमेकाकडे जाण्याची पद्धत होती. आता मात्र कोणी कुणाकडे गेले की लगेच चर्चा सुरू होते त्याची. हेही वाईट आहे. जेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तुम्हाला सांगतो की आता मायावतींचा पक्षाचा माणूस समाजवादी पार्टीच्या माणसाला भेटू शकत नाही, बोलू शकत नाही मोकळेपणाने, अशी अवस्था आहे. लगेच आरोप प्रत्यारोप सुरू होतो. तसेच भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये तसंच संबंध आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव असेच संबंध आहेत. एकमेकाकडे जाणं येणं नाही, काही नाही. त्यापेक्षा महाराष्ट्र वेगळा होता. हे मला आठवते की एकदा मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभाध्यक्ष होते पुढे, त्यांचा एक काहीतरी वाढदिवसाचा काही कुठला तरी कार्यक्रम होता आणि तेव्हा नितीन गडकरींना मुलायम सिंगांनी विचारलं की आप उस समारोह में जा रहे हैं. गडकरी म्हणे हो, म्हणजे शरद पवार भी जा रहे हैं. हाँ जा रहे हैं. ऐसा कैसा है, हमारे यहाँ ऐसा नहीं होता, वो अलग पार्टी का है, आप कैसे जाते हैं, आपकी हायकमांड कुछ बोलती नाही. गडकरी म्हणाले आमच्याकडे हायकमांड नावाची गोष्टच नाही आहे आणि ते काही बोलणार नाही. आणि मी त्याची पर्वा करणार नाही, मी जाणारच, कारण माझी दोस्ती आहे मनोहर जोशींची, चांगले संबंध आहेत. तर हा जो भाग आहे म्हणजे उत्तर प्रदेशमधला, मुलायम सिंगांना जो प्रश्न पडला, तो उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा बाकीचे राज्य आणि महाराष्ट्र, तो फरक राहिला पाहिजे की म्हणजे आपलं जे गुणवैशिष्ट्य आहे ते कायम राहिलं पाहिजे. ते राहिलेलं नाही. राजकारणाचा दर्जा घसरत चाललेला आहे. लोकप्रतिनिधींचा दर्जा, अभ्यासूपणा, प्रश्न मांडण्याची पद्धत, आंदोलनाची पद्धत, हे सगळं बिघडत चाललं आहे. कुठेतरी बिघडलं आहे सगळं. आणि त्या जे सगळं कुठेतरी बिघडलं आहे याच्याबद्दल शरद पवार, अंकुश काकडे, गिरीश बापट, ही सगळ्यांना चिंता पडलेली आहे. गडकरींनाही चिंता पडलेली असेल ती. आणि ही भावना अंकुश काकडे यांची प्रशंसा करताना मी गमतीने काय म्हणतो की एकीकडे बघा की राज ठाकरे यांनी भोंग्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर मग आता काकड आरती जी हिंदूंची चालते, भोंग्यावरनं चालते, ती भोंगे लावून त्याच्यावरही संक्रांत येणार म्हणून अनेक जण चिंतेत पडलेले आहेत. पण इकडे काकडे आरती मात्र चालू आहे, चांगल्या अर्थाने मी म्हणतो. हे आरती म्हणजे ज्याला आपण चमचेगिरी असं नाही, ते दोस्ती आहे त्यांची. आणि दोस्ताच्या कार्यक्रमामध्ये गिरीश बापट यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अंकुश काकडे यांचा सन्मान केला, कौतुक केलं. शरद पवार साहेबांनी केलं कौतुक. आणि कोश्यारींना मात्र त्यांनी कोपरखळी मारली गिरीश बापटांनी. असा जे कार्यक्रम असतात हे अतिशय निरोगी असतात. राजकारणातलं एक आरोग्य, सद्भावना, संस्कृती टिकून ठेवण्यासाठी हे कार्यक्रम मदत करतात. आणि त्या कार्यक्रमातच
सगळ्यांनी चिंता, पवारसाहेबांपासून सगळ्यांनी चिंता व्यक्त केली की पुस्तक संस्कृती कुठेतरी कमी होत चालली पुण्याची. की पुणे सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये, आय टीमध्ये, ऑटोमध्ये सगळीकडे आघाडीमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक आहे, मेगासिटीकडे वळत आहे, पण वाचन संस्कृती कुठेतरी कमी होती आहे. ह्याबद्दल त्या समारंभात पवारांपासून इतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. हे खरं अशा प्रकारचं ज्याला समाजकारणाचं अंग असतं ना, किंवा संस्कृतीचं अंग असतं, असं हे राजकारण आहे. अतिशय चांगला कार्यक्रम तो झाला. पण त्यानिमित्ताने ही जी चर्चा पवार असतील, गिरीश बापट असतील, अंकुशराव काकडे यांनी केली असेल, त्यानिमित्ताने मला राजकारणाचा घसरलेला दर्जा जो आहे त्याबद्दलही, म्हणजे पुस्तक संस्कृती जी कमी होत चालली, राजकारणाचा घसरलेला दर्जा जो आहे त्याबद्दलही चिंता व्यक्त करावीशी वाटते. आणि महाराष्ट्रातल्या सर्वच राजकारण्यांनी महाराष्ट्राचं जे राजकीय पक्षांमधलं आणि नेत्यांमधलं सौहार्द आहे ते कायम ठेवावं असं आवाहन करावंसं वाटतं. एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो.